या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहत असाल वैतरणा ते सफाळा या रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान वाढीव हे एक छोटंसं गाव आहे। या गावातील काही विद्यार्थी जे आहे रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करत असताना त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला। त्यांना या वाढीव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत रेल्वे स्टेशनपासून गावापर्यंत जोडण्यासाठी एक रस्ता हवा आहे। अशा पद्धतीचा एक व्हायरल व्हिडिओ आपण सर्वांनीच पाहिला असेल। जो व्हिडिओ ज्या विद्यार्थ्याने जो व्हायरल केलेला आहे तो विद्यार्थी आज आपल्या सोबत आहे। आपण त्याच्याशी जरा गप्पा मारणार आहोत, विचारणार आहोत त्याच्या मनात ही कल्पना कशी आली आणि कशाला त्याने हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल केलेला आहे। काय सांगशील बाळा, तुझा व्हिडिओ जो आहे सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे। सर्वच मीडियाने त्याची दखल घेतलेली आहे। ही कल्पना तुला कशी सुचली, काय सांगशील? कशी सुचली, मला गावातले 2-3 जण म्हटले की बाबू आपल्याला हे अडचण होते ते अडचण होते, आपण एक व्हिडिओ काढूया। मग मी हो बोललो, तुम्ही जे सांगणार ते मी करायला तयार आहे। मग त्यांनी मला 4-5 शब्द दिले, मी ते बोलले आणि आमच्या गावात प्रत्येक म्हणजे मोठे आमदार खासदार हे ते येऊन गेले। ते फक्त आणि फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू, आणि ते संपलं की काहीच करायला तयार नाही गेलं त्यात। आता नेमकी तुझी काय मागणी आहे? आता आमची एकच मागणी आहे, तुम्ही जे आम्हाला बोलून गेलात ते आमची इच्छा पूर्ण करून द्या माझी, आणि लवकरात लवकर आमचा रस्ता पूर्ण करून द्या। आणखी काही विद्यार्थी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। काय सांगशील बाळा, काय नेमकी मागणी आहे? आम्हाला एक ब्रिज द्या, एवढीच माझी मागणी आहे। रोज तुम्ही शाळेमध्ये असाच प्रवास करतात का? नेमकी काय भीती असते? हो, आम्ही रोज ह्याच रस्त्यावरून जातो। आम्हाला खूप भीती वाटते। ट्रेन आली का ती हॉर्न पण नाही वाजवत, जवळ येते तेव्हा हॉर्न वाजवते। आम्हाला पलटायला गेले की पाय सरकला तर ट्रेन खाली अपघात होऊ शकतो आणि मृत्यू होऊ शकतो। आम्हाला एकच सरकारला मागणी आहे की आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता द्या, नाहीतर मृत्यू घ्या। तर नक्कीच आपण पाहिलं असेल हे जे विद्यार्थी आहे, ज्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ व्हायरल केला त्याचा प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर जो आहे प्रभाव दिसून आलेला आहे। सर्वच मीडियाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आता हे जे विद्यार्थी आहेत त्यांची एकच मागणी आहे की यानंतर आम्हाला हा जीव धोक्यात टाकायचा नाही आहे। आम्ही शिकावं की या ट्रेनच्या येण्या जाण्याकडे आम्ही लक्ष द्यावं। आमचा जीव जो आहे तो जाण्याची वाट हे सरकार पाहतंय का? आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या गावापर्यंत जो आहे तो रस्ता देण्यात यावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। आता या ठिकाणी आपण हे पाहणार आहोत की राज्य शासन किंवा केंद्र शासन यावर कशा पद्धतीने पाऊल उचलते आहे। अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा।